प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूप जबरदस्त असा दाखवलेला आहे. इकडे प्रियाचे गुन्हे आता सगळ्यांच्या समोर आलेत आणि प्रियाला आता पोलीस घेऊन जाणार. तेव्हाच प्रियाने आता स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आणि पळून जाण्यासाठी अन्नपूर्णा म्हणजे पूर्णाजीचा वापर केला आहे. तिने तिच्या गळ्याला चाकू धरलेला आहे. तर इकडे मात्र जेव्हा आता प्रतिमाला कळतं की प्रिया जी आहे तन्वी ती आपली मुलगी नाही आहे आणि ह्या गोष्टीचा आता धक्का तिला पचवत नाही आहे. प्रतिमाला वाटतं की आपली मुलगी म्हणजे ह्या जगातच नाही राहिली, आपली मुलगी अपघातातून वाचलीच नाही का, या भीतीने मात्र आता प्रतिमाला चक्कर आलेली आहे आणि प्रतिमा चक्कर येऊन खाली पडली आहे. पण त्याच वेळेला आता महिपतने स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी अर्जुनसमोर एक मोठं चॅलेंज ठेवलेलं आहे, एक मोठी अट ठेवली आहे. जर प्रतिमाचा जीव वाचवायचा असेल आणि खरी तन्वी कोण आहे हे जाणून घ्यायचं असेल तर माझी एक अट आहे. आणि महिपतने आता अर्जुनसमोर एक अट ठेवत सायली खरी तन्वी असल्याचं सत्य मात्र सगळ्यांसमोर आणलेलं आहे. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. प्रेक्षकांनो, आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की आता प्रियाची एक एक करत सगळ्या पापांचा धडा वाचला गेलेला आहे. अर्जुन सायलीने पुराव्यासकट प्रिया खोटी तन्वी असल्याचं सगळ्यांसमोर सिद्ध केलं आहेच, पण स्वतः आता नागराज आणि महिपतने सुद्धा प्रियाला आपणच प्लॅन केलं होतं, आपणच तिला आणलं होतं. प्रिया खोटी तन्वी असल्याचं स्वतः त्याने आता सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे आणि प्रियाने केलेला खून या सगळ्यामध्ये आता घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय. खास करून रविराज आणि प्रतिमा, म्हणजे इतके दिवस आपण ज्या मुलीला आपली तन्वी समजत होतो, आपली मुलगी जिवंत आहे या आशेवर होतो, हे सगळं खोटं होतं. या मुलीने आपल्या भावडांचा मोठा खेळ केला. आता हे सत्य जे ऐकून प्रतिमाला मात्र हे सत्य आता पचवत नाहीये. तिला प्रचंड त्रास व्हायला लागलेला आहे. रविराज म्हणत असतात की ह्या अशा खुनी आणि खोटारड्या मुलीला इतके दिवस मी माझी मुलगी समजत होतो, ही तर एक नंबरची खुनी आणि खोटारडी निघाली. आतापर्यंत मी एवढ्या केसेस लढल्या, पण या मुलीने तर ह्या सगळ्यांवरच मात घातली. प्रिया म्हणते की हे सगळं खोटं आहे, हे सगळे खोटे आरोप केलेत, हे सगळं काही या अर्जुन आणि सायलीने केलं, मी तुम्हाला सोडणार नाही. अर्जुन म्हणतो प्रिया बस कर, तुझ्या पापांचा घड आता भरलेला आहे. आणि अर्जुन पोलिसांना म्हणतो की हिला घेऊन जा, हिला आत्ताच्या आता इथून घेऊन जा. आता प्रियाला इथून घेऊन जाणार असतात तेवढ्यातच प्रतिमाला चक्कर येते. रविराज म्हणत असतात की आत्ताच्या आत्ता ह्या मुलीला माझ्या नजरेसमोरून घेऊन जा. प्रतिमाला प्रियाने केलेल्या खोटारडेपणाचा प्रचंड राग येत असतो. ती प्रियाला विचारायला जात असते की का आमच्या भावनांची खेळलीस, का आमची खोटी मुलगी म्हणून आमच्या आयुष्यात आलीस. आणि त्याच वेळेला आता प्रतिमा पुढे जात असतानाच तिला अचानकच चक्कर येते, प्रतिमा खाली पडणार. तेवढ्यात अर्जुन सायली दोघं सुद्धा प्रतिमाला सावरतात आणि म्हणतात प्रतिमा आत्या, आणि सगळेजण धावत येतात. प्रतिमाला चक्कर येते पाहून आता इकडे प्रतिमाला आणून सोफ्यावर बसवलेलं आहे. सायली म्हणते प्रतिमा आत्या काय होतंय, तुम्हाला त्रास होतोय का, चक्कर येते का. अश्विन लगेचच धावत येतो आणि तिला तिच्या चेहऱ्यावरती पाणी शिंपडतो. प्रतिमा मात्र ग्लानीमध्येच असते. आता तिला हा धक्का सहनच होत नाहीये. प्रतिमा म्हणते की माझी तन्वी कुठे आहे, माझी लेक कुठे आहे, ही खोटारडी मुलगी, मग माझी तन्वी कुठे आहे देवा, माझी तन्वी माझ्या या जगात नाही आहे का, माझ्या आयुष्यात नाही आहे का. प्रतिमा म्हणते पूर्णाजी ही माझी लेक नाही आहे तर मग माझी लेक कुठे आहे, माझी तन्वी कुठे आहे, अपघातामध्ये माझी लेक वाचली नाही का देवा, माझी लेक नाही वाचली तर तू मला तरी का वाचवलं, मला तरी का जिवंत ठेवलं. आता रविराज आणखी टेन्शनमध्ये गेलेले असतात, कारण प्रतिमाला आता काही होणार तर नाही ना. कारण अपघातानंतर प्रतिमा एवढ्या मोठ्या धक्क्यामध्ये गेली होती की तिला सावरता इतका वेळ गेला होता. आता पुन्हा आणखीन तिला काय झालं तर रविराज इथे प्रियावरती चिडलेले असतात आणि म्हणतात की आज तुझ्यामुळे ही वेळ आलेली आहे, तुझ्यामुळे ही अवस्था झाली आहे. जर प्रतिमाला पुन्हा काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही आहे, तुला फाशीची शिक्षा करेन मी. पण प्रतिमा मात्र इकडे ग्लानीमध्येच असते आणि म्हणते की कुठे माझी मुलगी, कुठे माझी तन्वी. इकडे अश्विन आता प्रतिमाला चेक करतो, तिचं BP पूर्णपणे लो झालेला असतो. सगळेजण आता ते प्रतिमाला सावरण्याचा प्रयत्न करत असतात, पण प्रतिमा मात्र आता त्या धक्क्यातून बाहेर यायला तयारच नाही आहे. तिला आपली मुलगी नाही हेच वाटत असतं आणि आपली ही मुलगी जगातच नसणार का. प्रतिमाची आता इकडे सायलीसुद्धा खूप समजूत घालत असते की प्रतिमा ते असं नाही आहे, तन्वी नक्कीच या जगामध्ये असणार आहे, तुम्ही धीर सोडू नका, आपण त्यांना शोधून काढू. पण आता इथे प्रतिमा म्हणते की नाही, माझी मुलगी असती तर कधीच समोर आली असती, इतकी वर्ष झाली, 20-22 वर्ष झाली, मग माझी मुलगी आहे कुठे. आता सगळेजण समजूत घालत आहेत, पण प्रतिमा मात्र स्वतःला आणखीनच त्रास करून घेत असते. अश्विन म्हणतो की रविराज काका, जर तन्वी जर आता प्रतिमातेच्या समोर जर नाही आली तर तिला आणखी मोठा शॉक बसू शकतो आणि पुन्हा ती पहिल्यासारखी शॉकमध्ये जाऊ शकते. आता सगळ्यांनाच काही कळत नाही आहे. सायली म्हणते प्रतिमाता तुम्ही असं काय करताय, तुम्ही मला सुद्धा तुमची मुलगीच मानता ना, मी सुद्धा तुमची लेक आहे ना, आणि मी तुम्हाला शब्द देते, मी स्वतः लवकरात लवकर तन्वीला शोधून काढेन. रविराज म्हणतात अश्विन अरे काय झालं, काय होते प्रतिमाला,
इथे आता अश्विनी म्हणत असतो की तिचं BP खूपच लो झालेला आहे. तिने खूप टेन्शन घेतलं ह्या गोष्टीचं की तन्वी ह्या जगात नाही आहे किंवा अस्तित्वात नाही आहे असं वाटतंय तिला. आणि रविराज काका हा जर त्रास असाच जर प्रतिमाताने स्वतःला करून घेतला तर ती पहिल्यासारखी पुन्हा शॉकमध्ये जाऊ शकते आणि पुन्हा बाहेर येणं खूप कठीण आहे. रविराज म्हणतात की काय होऊन बसलं हे. आता अर्जुन सालीला सुद्धा खूप जास्त टेन्शन आलेलं आहे की आपण प्रियाचं सत्यता सगळ्यांसमोर आणलं, पण या गोष्टीचा प्रतिमात्यांना खूपच त्रास झालाय. या सगळ्याला आपणच कुठेतरी जबाबदार नाही आहोत ना. रविराज म्हणतात अर्जुन साली तुम्ही स्वतःला दोष देऊ नका, कारण हे कधी ना कधी समोर यायलाच हवं होतं. या मुलीचा खोटारडेपणा आमच्या समोर यायलाच हवा होता. आता सायली प्रियाजवळ जाते आणि म्हणते की प्रिया सांग, तन्वी कुठे आहे, खरी तन्वी कुठे आहे हे तुला माहिती आहे. जेव्हा DNA टेस्ट केली तेव्हा तू तन्वीचं सॅम्पल घेऊन आली होतीस, सॅम्पल चेंज करण्यासाठी घेऊन आलीस, म्हणजे खरी तन्वी कोण आहे, कुठे आहे तुला माहिती आहे. सांग कुठे आहे खरी तन्वी. रविराज म्हणतात की काय आमची तन्वी जिवंत आहे. सायली म्हणते की हो रविराज काका, कारण तन्वीचं गाठोडं आपल्या आश्रमात सापडलं, याचा अर्थ तन्वी आपल्या आश्रमातच होती. पण ती प्रियाला माहिती आहे. आम्ही इतके दिवस तिच्या शोधात होतो पण अजूनपर्यंत तिथपर्यंत पोहोचलो नाही आहे. पण प्रियाला चांगलंच माहिती आहे की खरी तन्वी कोण आहे ते. आता प्रिया म्हणते की मी सांगणार नाही. अर्जुन साली आज माझी जी अवस्था झाली ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झाली आहे. मी तुम्हाला कधीच खऱ्या तन्वीपर्यंत पोहोचू देणार नाही. तुम्ही सगळ्यांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. अर्जुन साली तुम्हाला तर मी सोडणार नाहीच आहे, पण खऱ्या तन्वीपर्यंत मी तुम्हाला कधीही पोहोचू देणार नाही. आता इथे रविराज प्रियाच्या एक कानाखाली देतात आणि म्हणतात की सांग माझी लेक कुठे आहे, कुठे माझी तन्वी. प्रिया म्हणते की नाही, कधीच मी हे सत्य तुमच्यासमोर येऊच देणार नाही. माझा जीव गेला तरी चालेल, पण खरी तन्वी कोण आहे, कुठे आहे हे मी कधीच कोणालाच सांगणार नाही. आता इथे मात्र सगळ्यांचा नाईलाज असतो. मैपत म्हणत असतो की ह्या संधीचा मी फायदा करून घेऊ शकतो. तसंही ह्या अर्जुन सुभेदारने सगळं भांडं फोडून टाकलेलं आहे. सगळं सत्य त्याच्या समोर आलेलंच आहे. जर मला माफीचा साक्षीदार व्हायचं असेल तर हे सत्य जर मी सगळ्यांसमोर आणलं तर माझी शिक्षा नक्कीच कमी होईल. आता इथे मैपत हा म्हणतो की अर्जुन सुभेदार, माझी एक अट आहे. मलाही माहिती आहे की खरी तन्वी कोण आहे ते. माझी जर ही अट मान्य केली तर मी खरी तन्वी कोण आहे हे तुला सांगू शकतो. आता जेव्हा महिपत हे सांगतो तेव्हा नागराज म्हणतो की महिपत तुला कळतंय तू काय करतोयस ते, तू डोक्यावर पडलायस का रे, तुला कळतंय काय करतोयस ते. महिपत म्हणतो मला चांगलंच कळतंय मी काय करतोय ते. मी ठरवलं की ह्यापुढे चांगलंच वागायचं, खोट्याची आणि पापाची साथ सोडून द्यायची आणि सत्याच्या मार्गावर चालायचं, साधं सरळ आयुष्य जगायचं हे मी ठरवलंय. नागराज म्हणतो की महिपत पुन्हा एकदा विचार कर आणि मगच तोंड उघड. महिपत म्हणतो की माझा विचार कधीच झालाय. मी ठरवलंय की आता काही लपून ठेवायचं नाही. सगळी पापं केलेली आहेत ती सगळी कबूल करायची आणि मला आता ह्या पापांचं ओझं नको आहे. अर्जुन म्हणतो की महिपत काय अट आहे तुझी आणि कोण आहे खरी तन्वी, बोल काय अट आहे तुझी. महिपत म्हणतो की मी सगळी माझ्या पापांची कबुली देणार आहे, पण मला माफीचा साक्षीदार बनायचं आहे. मी म्हणत नाही की मला जेलातून बाहेर सोडा, पण मला ह्या पापांचं ओझं आता सगळं कमी करायचं आहे. अर्जुन म्हणतो की मला तुझी अट मान्य आहे. सांग कोण आहे खरी तन्वी. आणि तेव्हा मात्र आता इथे महिपतने तोंड उघडलेलं आहे आणि सगळ्यांसमोर प्रिया खोटी तन्वी आता आहे ते तर सिद्ध झालंय, पण सायलीच खरी तन्वी असल्याचं आता महिपतने सगळ्यांसमोर सांगितलंय. सायलीकडे बोट करत हीच आहे तुमची खरी मुलगी, खरी तन्वी. आता मात्र हे ऐकून सगळ्यांनाच मोठा झटका लागलेला आहे. म्हणजे इतकी दिवस सायली आपल्या सगळ्यांच्या समोर होती आणि आपण तिला ओळखू शकलो नाही. आता सगळ्यांना आनंद तर झालाय, पण प्रतिमा मात्र तिला अजूनही या गोष्टीवरती विश्वासच बसत नाहीये. रविराज म्हणतात महिपत तू खरं बोलतोयस. महिपत म्हणतो हो 113% मी खरं बोलतोय. सायलीच तुमची लेक आहे. आता हे ऐकल्यानंतर खरं तर सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे की सायली खरी तन्वी आहे हे सत्य सगळ्यांच्या समोर आलंय. आता अश्विनी ते प्रियावरती चिडलेला असतो आणि म्हणतो की खोटं बोललीस. सायली बहिणी खरी तन्वी असताना तू सगळ्यांसमोर हे सत्य लपून ठेवलंस आणि स्वतः तन्वी म्हणून सगळ्यांच्या समोर आलीस. इथे रविराज आणि प्रतिमा सायलीला घट्ट मिठी मारतात. आता सायलीचा आनंदसुद्धा गगनात मावत नसतो की आपणच खरी तन्वी आहोत. रविराज आणि प्रतिमा आत्या आहे, आपली आई वडील आहेत. हा आनंदसुद्धा आता सायलीच्या गगनात मावत नसतो. सगळंच वातावरण आता इथे बदललेलं असतं. सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य समोर आल्यानंतर. आणि या सगळ्यामध्ये आता प्रिया मात्र घाबरली आहे. प्रिया म्हणते तर आता तर अर्जुन सायलीच्या समोर सगळं सत्य समोर आलं आहे. आता माझं काही खरं नाही आहे. मला आयुष्यभर जेलमध्ये सडावं लागणार आहे. नाही, मी जेलमध्ये जाणार नाही आहे. इथे अर्जुन पोलिसांना म्हणतो की ह्या मुलीला आत्ताच्या आत्ता अरेस्ट करा आणि इथून घेऊन जा. प्रिया घाबरली आहे, बिथरली आणि म्हणते की असं होऊन चालणारच नाही. मला इथून पळ काढावीच लागेल. आता इथून मी जर नाही गेले तर आयुष्यभर मला जेलमध्ये सडावं लागणार आहे. आता सगळेजण इकडे प्रियाला प्रचंड बोचत असतात आणि ह्या सगळ्यांच्या आवाजाने प्रिया आता इरिटेट झालेली असते. आणि या सगळ्यात आता प्रिया जाते आणि तिथे डायनिंग टेबलवर असलेला चाकू घेते आणि तो चाकू पूर्णाजींच्या मानेवर ठेवते. प्रिया म्हणते की खबरदार कोणी पुढे आलात तर मी मारून टाकेन हिला सुद्धा.
आणि प्रियाचा हा अवतार बघून आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय. ते अर्जुन सायली म्हणतात की पूर्णाजी, प्रिया सोड पूर्णाजींना, काय करतेस तू, तुला कळते का तू काय करतेस ते, तू पूर्णाजींना सोड. प्रिया म्हणते की सगळ्यांनी सगळ्यांनी बाजूला व्हा. आता पोलिसांनी प्रियावरती पिस्तूल रोखलेलं असतं. प्रिया म्हणते की आधी पिस्तूल खाली ठेवा. प्रिया पोलिसांना पिस्तूल खाली ठेवायला सांगते, सगळ्यांना हात वरती करायला सांगते आणि पूर्णाजीचा वापर करून ती पूर्णाजीला दरवाजाकडे घेऊन चाललेली असते. प्रियाला तेथून पळून जायचं असतं. सायली अर्जुन म्हणत असतात की प्रिया तू आधी पूर्णाजीला सोड, जर पूर्णाजीला काही झालं तर तुला तुला सोडणार नाही आहे मी. आता इकडे सगळेजण प्रियाला पूर्णाजीला सोडायला सांगत असतात. पूर्णाजी म्हणते की काळजी करू नका, मला काही होणार नाही आहे, पण ह्या मुलीला सोडू नका. प्रिया म्हणते म्हातारी बस कर, बस कर, तुझं किती तोंड चालवते, स्वतःचं तोंड बंद कर आणि गपगुमाने बाहेर चल. प्रिया आता हळूहळू पूर्णाजीला बाहेर घेऊन चाललेली असते. तेवढ्यात अर्जुन सायली आता हॉलच्या दुसऱ्या दरवाजाने दोघेसुद्धा बाहेर पडतात. इकडे पूर्णाजीला प्रिया बाहेर घेत जात असताच अर्जुन आणि सायली मागून येतात आणि प्रियाच्या डोक्यामध्ये आता सायली काठीच घालते आणि प्रियाच्या तावडीतून पूर्णाजीची सुटका करून घेते. सायली ते प्रियाच्या कानाखाली मारते आणि म्हणते की बस कर, बस कर, तुझ्या पापांचा घडा प्रिया केव्हाच भरलेला आहे. आणि आता पोलीस इथे प्रियाला पकडतात आणि म्हणतात की चला मॅडम, आता तुमची पापं इथे संपलेली आहेत आणि प्रियाला फरफटवत जेलमध्ये घेऊन चाललेले असतात. प्रेक्षकांनो, इकडे आता प्रियाला अटक तर झालेली आहे, पण सायलीच ही खरी तन्वी असल्याचं सत्यसुद्धा आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. तर प्रेक्षकांना आता प्रियाला अटक झाली म्हटल्यानंतर आणि सायली खरी तन्वी आहे हे सुद्धा आता सगळ्यांच्या समोर आले. त्याच्यामुळे मालिका आता संपणार का, तर नाही. प्रेक्षकांनो, मालिका आता 6 महिन्यांचा लीप घेणार आहे आणि त्यानंतर प्रियाचा दुसरा अध्याय पुन्हा एकदा सुरू होणार आहे. म्हणजे प्रिया जेलमधून पळून जाऊन पुन्हा एकदा अर्जुन सायलीचा बदला घेण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. आणि सोबतच मधू काका अजूनही कोमात आहेत, साक्षीसुद्धा अजून सापडलेली नाही आहे. त्याच्यामुळे मालिका अजूनही संपलेली नाही आहे प्रेक्षकांनो. तर आपल्याला मालिका आता पुढे मालिकाच्या भागांमध्ये काय दाखवणार आहे हे येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळेल. तर प्रेक्षकांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करा, म्हणजे मालिकाचे येणारे नवीन अपडेट, नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे.